नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप इयत्ता 7वीच्या पुस्तकातील म्हणी व त्यांचा अर्थ यावर आधारित जो काही सराव संच आहे तो सोडवणार आहोत. तर पाहू देताना इयत्ता 7वीचा जो काही पेपर यावर्षीपासून होणार आहे, तर 7वीचा जो काही आपण प्लेलिस्ट बनवले त्यातील तुम्ही जाऊन व्हिडिओ पाहायचे आहेत. तर पहा प्रश्न काय आहे. दिलेल्या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे आणि तो पर्याय शोधायचा आहे. म्हणीचं आपल्याला सतत वाचन करायचं आहे आणि समजून घ्यायचं की त्याचा अर्थ काय होतो. शब्दाचा अर्थ न घेता त्याचा वेगळा अर्थ असतो तो आपल्याला ओळखायचा आहे आणि पर्याय शोधायचा आहे. बळी तो कानपिळी. तर पहा या म्हणीचा अर्थ काय होणार आहे. तर बळी म्हणजे काय, बलवान मनुष्य. बलवान मनुष्य काय करतो, इतरांवरती हुकूमत गाजवतो, हे या म्हणीचा अर्थ आहे. मग पहा पर्यायामध्ये कुठे दिलेलं आहे, बलवान मनुष्य इतरावर सत्ता गाजवतो, म्हणजे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला विद्यार्थ्यांना तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील म्हण, नमनाला घडा भरतेल. तर पहा याचा अर्थ काय होतो, एखाद्या कामाचा आरंभाला जादा खर्च होणे. तर पहा हेच असणार आहे योग्य याचा अर्थ. प्रत्येकाच्या कामात सुरुवात नमन म्हणून करे, पहा शब्दाचा अर्थ आपल्याला घ्यायचं नाही आहे. एखाद्या कामाच्या आरंभालाच जादा खर्च होणे याला म्हणतात नमनाला घडा भरतेल. त्यानंतर दगडापेक्षा वीट मऊ, या म्हणीचा अर्थ काय होणार आहे. तर पहा दगडाच्या तुलनेत वीट मऊ असं इथे अर्थ नाही घ्यायचं आपला. वाईट काम करण्याचे नुकसान होणे असं होणार नाही, एखादंच डाव नाही. निरुपाय म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट पत्कारणे. तर म्हणजेच काय, मोठ्या संकटापेक्षा लहान संकट हे अधिक सोपे वाटणे असा याचा अर्थ होतो. म्हणून आपल्या 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे. पी हळद निघ हो गोरी, याचा अर्थ काय होतो. तर अतिशय उतावळेपणा हा कधीही काय असतो, वाईट असतो. कोणत्याही गोष्टीचं अतिरेक वाईट हे चुकीचं आहे, तर असा त्याचा अर्थ होणार नाही. तर पहा कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे हे याचा अर्थ होणार आहे आणि तो चांगला नसतो. त्यानंतर काना मागून आली आणि तिखट झाली, याचा अर्थ काय होतो. तर पहा नंतर येऊन वरच्यांपेक्षा श्रेष्ठ होणे असा याचा अर्थ होतो. मागून येऊन सर्वांपेक्षा वरचढ होणे. तर पहा पहिलंच पर्याय बरोबर आहे, हेच असणार त्याचा योग्य अर्थ. त्यानंतर आपल्याला दिलेल्या अर्थाची योग्य म्हण शोधायची. अर्थ दिलेला आता म्हण ओळखायचा आपला. ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्यांना हसतो ते दोष आपल्या अंगी असणे. याच म्हणीसाठी पहा कोणतं असणार आहे योग्य म्हण. या अर्थासाठी कोणती म्हण इथे योग्य असणार आहे. आपले जात आपल्याकडं इथे येणार नाही. आपण असे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला, तर पहा हे असणार आहे या अर्थाशी जुळणारी म्हण. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी इथे येणार नाही. जोराच्या उलटबंबा येणार नाही. तर म्हणींचा अर्थ काय असतो ते आपल्याला सतत वाचन करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. एखादी गोष्ट घडल्यावर त्याबाबत उपाय करणे व्यर्थ असते. म्हणजेच काय, तर पहा पालत्या घड्यावर पाणी. त्यानंतर दिसण्यात बावळट पण व्यवहारात चतुर माणूस, असं काय म्हणायचं याला. तर बावळी मुद्रा देवळी निद्रा, ही म्हण त्या अर्थाशी योग्य आहे. तर पहा शेवटचं, आळशी माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. तर पहा या अर्थासाठी कोणती म्हण असणार ना, कर्त्याचं वर शनिवार 4 दिवस असूचे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, ही म्हण त्या अर्थासाठी योग्य असणार आहे.